आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आम्ही भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे। जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आम्ही भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवलाय, अशी प्रतिक्रिया जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकांचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही। दरम्यान जालन्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीत लढण्यासाठी आम्ही भाजप समोर प्रस्ताव ठेवला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। तर भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील त्या पद्धतीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढू, अशी प्रतिक्रिया भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली आहे। यावेळी शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, माजी नगराध्यक्ष राजेश राऊत, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, भाजपचे नगरसेवक संजय देठे, राजेंद्र भोसले, भाजपचे नगरसेवक सुनील पवार, सिद्धिविनायक मुळे, आकाश जगताप पाटील यांसह शिवसेना भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। आता तुमची चर्चा झाली, काय झाली? भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय भास्करआबा दानवे हे आहेत इथं, महानगर त्यांच्याकडे आहे, त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे अगोदर प्रस्ताव दिलेला आहे। पक्षाने आम्हाला 20 तारीख डेडलाईन दिलेली आहे, आपल्या मित्र पक्षाशी बोला। त्यानंतर माझे जिल्हा प्रमुख, माझे संपर्क नेते, माझे महानगर प्रमुख विष्णू पाचफुले, आपण ही सर्व मंडळी माननीय भास्करआबाकडे या ठिकाणी जाऊन आलेली आहे आणि त्यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवलेला आहे। ते त्यांच्या पातळीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा प्रकारचं मी त्यांना आता या ठिकाणी सूचित केलेलं आहे आणि त्यांनी युतीसाठी आमच्याकडे चर्चेला यावं ही विनंती केली। ठेवला तुम्ही मान्य केला का? आज अरविंद देशमुख यांच्या विभागीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली, त्याबद्दल एक अभिनंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी होता आणि आपल्या जालन्याचे लाडके आमदार अर्जुनरावजी खोतकर आणि आम्ही युतीच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केली। शिवसेनेचा प्रस्ताव ऑलरेडी आमच्याकडे आलेला आहे की आपण जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका पंचायत समिती ह्या युतीमध्ये लढल्या पाहिजे। आम्ही शिवसेनेचं पत्र आम्हाला मिळालं, या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी वरिष्ठांच्या लेवलला आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर काय धोरण ठरेल आमच्या पक्षाचं ते वरिष्ठांना आम्ही त्या ठिकाणी कळवू आणि शिवसेनेला सुद्धा कळवू।